माझगाव येथे 25 वर्ष तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून। 12 तासांच्या आत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना आले यश। राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील अनिकेत भीमराव कांबळे या 25 वर्षाच्या तरुणाच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून खून करण्यात आला होता। मंगळवारी रात्री ही उशिरा घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना शेतामध्ये मृतदेह दिसला। या प्रकरणी संशयित आरोपी करवी तालुक्यातील निगवे खालसा इथले मारुती मधुकर कांबळे आणि माझगाव इथले विजय सुरेश कांबळे यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मयत अनिकेत कांबळे आणि संशयित आरोपी विजय कांबळे हे एकाच गल्लीत राहणारे आहेत। नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या घरचे लोक मयतास वारंवार मानसिक त्रास देऊन धमकी देत होते। अनैतिक संबंध असल्याच्या रागापोटी यातील संशयित आरोपी मारुती कांबळे याने मयत अनिकेत याला पार्टी करण्याचा बहाणा करून बोलावून घेतलं। त्यानंतर मारुती मधुकर कांबळे आणि विजय सुरेश कांबळे यांनी अनिकेत कांबळे याला डोकीत हत्यार मारून खून केला असल्याचं पोलीस तपासात समोर आले। अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक एम.टी. घेर्डीकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर, गोपनीय विभागाचे कृष्णात यादव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत। केके न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। गोकुळ सोबत गोकुल